नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. NMS आणि स्कॉलरशिप 2024-25 विषय गणित घटक चलन यामध्ये आज आपण समचलन यावरील उदाहरणे आणि ट्रिक्स पाहणार आहोत. समचलन जर दोन राशींचा भागाकार म्हणजे गुणोत्तर स्थिर असेल तर त्या दोन राशीमध्ये समचलन असते. एक्स छेद वाय बरोबर के. एक्स आणि वाय या दोन राशी आहेत, त्यांचा भागाकार म्हणजे गुणोत्तर बरोबर के हे स्थिर असेल तर एक्स आणि वाय यामध्ये समचलन आहे. ते एक्स समचलन वाय असे दर्शवतात. हे समचलनाचे चिन्ह आहे ते ग्रीक अक्षर आहे, त्याला आपण अल्फा असेही म्हणतो. म्हणजे एक्स समचलन वाय, एक्स बरोबर के वाय किंवा एक्स छेद वाय बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. के ला चलनाचा स्थिरांक असे म्हणतात. खालील विधाने चलनांचे चिन्ह वापरून लिहा. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात असते. जर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण ए मानले आणि वर्तुळाची त्रिज्या आपण आर मानली तर याचं लेखन कसं केलं जातं, म्हणजे चिन्ह वापरून लेखन. वर्तुळाचे क्षेत्रफळ ए आणि वर्तुळाच्या त्रिज्येचा वर्ग आर वर्ग हे समप्रमाणात असते. म्हणजेच ए समचलन आर वर्ग. म्हणजे जर वर्तुळाची त्रिज्या वाढली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ वाढते. वर्तुळाची त्रिज्या जर दुप्पट केली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ चौपट होते. म्हणजे वर्गाशी समानुपाती किंवा समचलनात असते. द्रवाचा दाब हा त्या द्रवाच्या खोलीशी समचलनात असतो. द्रवाचा दाब जर पी असेल आणि द्रवाची खोली डी असेल तर चिन्ह वापरून लेखन पी समचलन डी. म्हणजेच काय, जर वर्तुळात जर द्रवाची खोली जर डी वाढली तर द्रवाचा दाबही वाढतो. जर खोली कमी झाली तर द्रवाचा दाब सुद्धा कमी होतो. म्हणजे दोन्ही राशी वाढतात किंवा दोन्ही राशी कमी होतात. वर्तुळाचा परिघ त्याच्या त्रिज्येशी समप्रमाणात असतो. वर्तुळाचा परिघ सी आणि वर्तुळाची त्रिज्या आर असेल तर चिन्ह वापरून लेखन सी समचलन आर. वर्तुळाची त्रिज्या वाढली तर वर्तुळाचा परिघ वाढतो. वर्तुळाची त्रिज्या कमी केली तर परिघ सुद्धा कमी होतो. म्हणजे दोन्ही राशी वाढतात किंवा दोन्हीही कमी होतात. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल व तिने कापलेले अंतर समचलनात असतात. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल एल आणि कापलेले अंतर डी असेल तर चिन्ह वापरून लेखन एल समचलन डी. म्हणजे भरलेलं पेट्रोल जर जास्त असेल तर जास्त अंतर कापलं जाईल, कमी पेट्रोल भरलेलं असेल तर अंतर कमी कापले जाईल. म्हणजे दोन्ही राशी कमी होतात किंवा दोन्ही राशी वाढतात. सफरचंदांची किंमत व सफरचंदांची संख्या यात समचलन असते. सफरचंदाची किंमत समजा आपण पी मानली आणि सफरचंदांची संख्या आपण एन मानली तर चिन्ह वापरून लेखन कसे केले जाते, तर पी समचलन एन. म्हणजेच सफरचंदांची संख्या जर वाढली, एनची किंमत वाढली तर किंमत सुद्धा वाढते आणि सफरचंदांची संख्या कमी केली किंमत सुद्धा कमी होते. म्हणजेच पी डायरेक्टली फेरीज एन किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. ते दोन्ही राशी वाढतात किंवा दोन्ही राशी कमी होतात म्हणजे त्यांचे गुणोत्तर स्थिर असते. अशा प्रकारच्या उदाहरणाला आपण समचलनाची उदाहरणे असं म्हणतो. बघूया पहिलं उदाहरण आपण बघूया. जर यम समचलन यन आणि यम बरोबर 154 असताना यन बरोबर 7 तर यन बरोबर 14 असताना यम ची किंमत काढा. ऑप्शन्स आहेत 298, 77, 308, 208. जर यम समचलन यन म्हणून यम बरोबर के यन, के हा स्थिरांक आहे म्हणून यम छेद यन बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. दोन्हीही समीकरण यम बरोबर के यन किंवा यम छेद यन बरोबर के या दोन्ही समीकरणांना चलनाची समीकरणे असे म्हटले जाते.
यम बरोबर 154 असताना यन बरोबर 7, म्हणजे केची किंमत यावरून आपण काढूया. जर यम आणि यनच्या किमती ठेवल्या तर 154/7 बरोबर के. 7 न जर 154 भागले, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14, म्हणजे केची किंमत 22 येईल. 22 सत्ते 154, म्हणजे केची किंमत म्हणजे चलनाचा स्थिरांक 22 आला. आता त्यानंतर आपल्याला एन बरोबर 14 असताना यम ची किंमत आपल्याला काढायची आहे. एन बरोबर 14 असताना यम बरोबर प्रश्नचिन्ह. चलनाचे समीकरण आपण माहिती आहे आपल्याला, यम बरोबर के एन. के ची किंमत आपण काढलेली आहे स्थिरांक 22 आणि एन ची किंमत 14 दिलेली आहे, म्हणून यम बरोबर 22 गुणिले 14, म्हणून यम बरोबर 308. म्हणजेच एन बरोबर 14 असताना यम ची किंमत 308 असेल. ऑप्शन नंबर 3. दुसरं उदाहरण आपण बघूया. वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा एक्स बरोबर 16 तेव्हा वाय बरोबर 24, तर चलनाचे समीकरण लिहा. ऑप्शन्स आहेत वाय बरोबर 6 रूट एक्स, एक्स बरोबर 6 रूट वाय, वाय बरोबर 4 रूट एक्स, एक्स बरोबर 4 रूट वाय. जर वाय समचलन रूट एक्स, म्हणून वाय बरोबर के रूट एक्स, के हा स्थिरांक आहे, म्हणजेच वाय छेद रूट एक्स बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. जेव्हा एक्स बरोबर 16 तेव्हा वाय बरोबर 24. एक्स बरोबर 16 असताना वाय ची किंमत 24 असते. जर या किमती आपण चलनाच्या समीकरणामध्ये ठेवल्या तर के ची किंमत आपल्याला मिळेल, म्हणजे 24/√x. रूट एक्स ची किंमत आपण 16, म्हणजे एक्स ची किंमत 16 ठेवली, 16चे वर्गमूळ 4 येईल. 4 न जर 24 ला भागली तर 6 येईल, म्हणजेच के बरोबर 6, चलनाचा स्थिरांक 6 मिळाला. आता चलनाचा स्थिरांक जर आपण चलनाच्या समीकरणामध्ये ठेवला तर काय मिळते बघूया आपण. चलनाचे समीकरण वाय छेद रूट एक्स बरोबर के, म्हणून के बरोबर 6 ही किंमत ठेवून वाय छेद रूट एक्स बरोबर 6, हे 6 भागिले रूट 6 एक्स भागिले आहे ते गुणिले होईल, म्हणून वाय बरोबर 6 रूट एक्स हे चलनाचे समीकरण आहे. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण क्रमांक 3. पुढील सारणीचे निरीक्षण करा आणि यम व एन मध्ये कोणते चलन आहे ते ओळखा व चलनाचा स्थिरांक सांगा. या ठिकाणी सारणी दिलेली आहे. यम आणि एनच्या किमती, यम बरोबर 3 असताना एनची किंमत 12 असते, यम बरोबर 5 असताना एनची किंमत 20 असते, यम बरोबर 6.5 असताना एनची किंमत 26 असते. तर यावरून चलनाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. व्यस्त चलन आणि स्थिरांक हे काढायचा आहे. स्थिरांक 36. दुसरा ऑप्शन आहे समचलन, स्थिरांक 100. तिसरा ऑप्शन आहे व्यस्त चलन आणि स्थिरांक 1/4. चौथा ऑप्शन आहे समचलन आणि चलनाचा स्थिरांक 1/4. निरीक्षणाने, सारणी जर आपण निरीक्षण केलं तर निरीक्षणाने यम छेद यन यांच्या किमती काढूया आपण. यम छेद यन म्हणजे 3/12, 3 एके 3, 3 चौक 12 बरोबर 1/4, म्हणजे यम छेद एन ची किंमत 1/4 मिळाली. दुसरी किंमत ठेवून बघूया आपण. यम छेद एन बरोबर 5/20, 5 एके 5, 5 चौक 20, म्हणजेच 5च्या चौपट 20 आहे, 1/4 मिळेल. तिसरी किंमत आपण ठेवूया. यम छेद एन बरोबर 6.5 छेद 26, 6.5 ची म्हणजे 6.5 ची चौपट 26 येते, म्हणजेच 1/4 मिळेल. म्हणजेच यामध्ये यम व यन यांचा भागाकार स्थिर आहे. यम छेद यन बरोबर 1/4 हे तिन्ही समीकरणामध्ये आपल्याला मिळते, म्हणून यम व यन यांचा भागाकार स्थिर आहे. आणि भागाकार म्हणजेच गुणोत्तर स्थिर असेल तर यम व यन यामध्ये समचलन आहे, म्हणजे समचलन आहे. आता चलनाचा स्थिरांक आपल्याला माहित पाहिजे आणि प्रत्येक वेळेला चलनाचा स्थिरांक म्हणजेच यम छेद एन ची किंमत 1/4 आहे, म्हणून चलनाचा स्थिरांक 1/4 आहे, जे समचलन आणि 1/4. ऑप्शन नंबर
4. पुढील उदाहरण क्रमांक 4. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1,000 रुपये मजुरी द्यावी लागते. जर मजुरीची रक्कम व मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? ऑप्शन्स आहेत 4,200 रुपये, 4,250 रुपये, 4,300 रुपये आणि 4,350 रुपये. मजुरांची संख्या आणि मजुरांची संख्या 4 म्हणजे 4 मजुरांना 1,000 रुपये मजुरी द्यावी लागते, तर 17 मजुरांना 100 रुपये मजुरी द्यावी लागेल असे मानू. मजुरांची संख्या जर वाढली तर द्यावी लागणारी मजुरी सुद्धा वाढणार आहे, म्हणजे दोन्हीही राशी वाढतात, म्हणून हे उदाहरण समचलनाचे आहे. म्हणजेच यामध्ये मजुरी आणि मजुरांची संख्यांचे गुणोत्तर स्थिर असते. म्हणून x/17 बरोबर 1,000/4. 17 हे x ला भागिले ते उजव्या बाजूला गुणिले होईल, म्हणून x बरोबर 1,000/4 गुणिले 17. 1,000 जर 4 न भागलं तर 250 येईल, म्हणून x बरोबर 250 गुणिले 17, म्हणून x बरोबर 4,250 रुपये 17 मजुरांना मजुरी द्यावी लागेल. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण क्रमांक 5. पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1,800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? ऑप्शन्स आहेत 30 मिनिटे, 35 मिनिटे, 55 मिनिटे आणि 45 मिनिटे. दुधाच्या पिशव्यांची संख्या आणि त्या भरण्यासाठी लागणारा वेळ मिनिटे. 120 पिशव्या भरण्यासाठी 3 मिनिटे वेळ लागतो, तर 1,800 पिशव्या भरण्यासाठी 1 मिनिटे वेळ लागेल असे मानू. पिशव्यांची संख्या जर वाढली तर पिशव्या भरण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा वाढतो, म्हणजे दोन्ही राशी वाढतात, म्हणून हे उदाहरण समचलनाचे आहे. म्हणजेच वेळ आणि पिशव्यांची संख्या यांचे गुणोत्तर स्थिर असते, म्हणून x/1,800 बरोबर 3/120. 1800 x ला भागिले ते उजव्या बाजूला गुणिले होईल, म्हणून x बरोबर 3/120 गुणिले 1800. 1800 वरचं आणि 120 वरचं 1 शून्य कॅन्सल होईल. 180 ला जर 12 ने भागली तर 12 एके 12, 6 राहील, 12 पंचे 60, 15 येईल. म्हणजेच x बरोबर 3 गुणिले 15, म्हणून x बरोबर 45 मिनिटे. म्हणजे या 1800 पिशव्या भरण्यासाठी 125 मिनिटे 45 मिनिटे लागतील. ऑप्शन नंबर 4. पुढील उदाहरण क्रमांक 6. वर्तुळाचा परिघ व वर्तुळाची त्रिज्या यांच्यात समचलन आहे. वर्तुळाचा परिघ 22 सेमी असताना त्रिज्या 3.5 सेमी असते, तर त्रिज्या 35 सेमी असताना त्या वर्तुळाचा परिघ किती? ऑप्शन्स आहे 220 सेमी, 110 सेमी, 77 सेमी आणि 440 सेमी. वर्तुळाची त्रिज्या सेमी आणि वर्तुळाचा परिघ सेमी. वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी असताना वर्तुळाचा परिघ 22 सेमी असतो, तर वर्तुळाची त्रिज्या 35 सेमी असेल तर वर्तुळाचा परिघ काढायचा आहे एक समानला. पण वर्तुळाची त्रिज्या जर वाढली तर वर्तुळाचा परिघ वाढतो, दोन्ही राशी वाढतात, म्हणून हे उदाहरण समचलनाचे आहे. समचलन म्हटलं की गुणोत्तर स्थिर असते, भागाकार स्थिर असतो. म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाची त्रिज्या यांचे गुणोत्तर स्थिर असते. x/35 बरोबर 22/3.5, म्हणून x बरोबर 22/3.5 गुणिले 35. 35 ला जर 3.5 ने भागले तर 10चा भाग लागेल, म्हणजे दशांश चिन्ह इकडे सरकवलं की 35 होईल, इथं दशांश चिन्ह 350 होईल. 350 ला 35 ने भागले 10 येईल, म्हणजे x बरोबर 22 गुणिले 10, म्हणून x बरोबर 220 सेमी. म्हणजेच त्रिज्या 35 सेमी असताना वर्तुळाचा परिघ 220 सेमी असेल. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण आपण बघूया, उदाहरण क्रमांक 7.
9 किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत 1440 आहे, तर 2.5 किलोग्रॅम आंब्याची किंमत किती? ऑप्शन्स आहेत 160 रुपये, 400 रुपये, 720 रुपये, 250 रुपये. आंब्याचे वजन किलोग्रॅम आणि आंब्याची किंमत रुपये. 9 किलोग्रॅम आंब्याची किंमत 1440 रुपये आहे, तर 2.5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलोग्रॅम आंब्याची किंमत 100 रुपये मानू. आंब्याचे वजन जर कमी केले तर आंब्यांची किंमत सुद्धा कमी होईल. म्हणजेच 9 किलोग्रॅमची किंमत 1440 आहे, तर 2.5 किलोग्रॅमची किंमत 1440 पेक्षा कमी येईल. म्हणजे दोन्हीही राशी कमी होतात, म्हणून हे उदाहरण समचलनाचे आहे. समचलन म्हटलं की गुणोत्तर स्थिर असते, म्हणजे आंब्यांची किंमत व आंब्यांचे वजन यांचे गुणोत्तर स्थिर आहे. म्हणून x/2.5 बरोबर 1440/9. म्हणून x बरोबर 1440/9 गुणिले 2.5. जर 9 1440 ला जर भागले, 9 एके 9, 9 एके 9, 5 उरले 54 झाली, 9 सक्क 54, 9 शून्य 0, 160 येईल. म्हणून x बरोबर 160 गुणिले 2.5. 160 ला जर 2.5 न म्हणजे 2.5 न गुणलं तर 400 येते. म्हणजेच 2.5 किलोग्रॅम आंब्याची किंमत 400 रुपये असेल. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण बघूया आपण. उदाहरण क्रमांक 8. 126 किलोमीटर अंतर जाण्यास एका बसला 210 मिनिटे लागतात. वेग कायम ठेवल्यास ती बस किती मिनिटात 168 किलोमीटर अंतर जाईल? ऑप्शन्स आहेत 157, 175.5, 240 आणि 280. अंतर किलोमीटर मध्ये आणि वेळ मिनिटामध्ये. 126 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका बसला 210 मिनिटे वेळ लागतो. जर 168 किलोमीटर अंतर कापायचं असेल तर किती मिनिटे वेळ लागेल? 1 मिनिटे वेळ आपण मानला. म्हणजे वेग कायम ठेवला तर अंतर वाढल्यास वेळ वाढतो, अंतर कमी झाल्यास वेळ कमी लागतो. म्हणजे दोन्ही राशी वाढतात किंवा दोन्ही राशी कमी होतात. इथं 126 168 म्हणजे अंतर वाढलं की लागणारा वेळ सुद्धा वाढणार आहे. वेग कायम असताना अंतर आणि वेळ यांचे गुणोत्तर स्थिर असते, म्हणून हे उदाहरण समचलनाचे आहे. समचलन म्हटलं की गुणोत्तर स्थिर. 1/168 बरोबर 210/126. 168 उजव्या बाजूला गुणिले होईल, म्हणून x बरोबर 210/126 गुणिले 168. आता 21 न जर भागलं तर 21 सक्क 2600 आणि 21 10 210, जे 10/6 येईल. म्हणून x बरोबर 10/6 गुणिले 168. आता 6 न 168 ला भागूया. 6 एके 6, 6 दुनी 12, उरले 4, 6 48, 28 येईल. म्हणून x बरोबर 10 गुणिले 28, म्हणून x बरोबर 280 मिनिटे वेळ लागेल. म्हणजे 168 किलोमीटर अंतर जाण्यास त्या बसला 280 मिनिटे लागतील. ऑप्शन नंबर 4. अशा तऱ्हेनं आज आपण समचलनाची काही उदाहरणे, त्यांच्या ट्रिक्स पाहिल्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. मॅथ सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.